नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फॅक्ट वर्ल्ड या चॅनलवर। मित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना जे उद्देशून भाषण केलेलं आहे ते वाचन करून दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओचं नाव आहे विद्यार्थ्यांनो जागृत व्हा। विद्यार्थी दशेत कसे वागावे याबाबत मी स्व अनुभवाने काही ना काही सांगू शकेन। ज्या समाजात गेली हजारो वर्षे पावे तो कसलेही शिक्षण नव्हते, त्या समाजातील पुष्कळ लोक अलीकडे BA व MA वगैरे विद्यापीठाच्या पदव्या घेऊन बाहेर पडताना पाहून कोणास समाधान वाटणार नाही। तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या की त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरस झाले पाहिजेत। अडाणी आईबापांच्या पोटी जन्म घेऊन जर BA झालात तर त्याबद्दल दुराभिमान बाळगू नका। आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा। बाबासाहेब पुढे म्हणतात, आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही। आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये। उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पैलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गेल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईलच। अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो। गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यांपेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही। मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब व 10 फूट रुंद अशा खोलीत आईबाप भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर मी अभ्यास केला आहे। इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल? कोणताही मनुष्य सतत दीर्घ उद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो। कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही। विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्षे लागतात तो अभ्यास मी 2 वर्षे 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला। हे करण्यासाठी मला 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला। तरी माझी आज 40शी उलटून गेली असली तरी मी अजूनही 24 तासांपैकी सारखा 18 तास काम करत असतो। दीर्घ उद्योग व कष्ट करण्याने यश प्राप्ती होते। नुसत्या पदव्या मिळवण्याने काही होणार नाही। आपल्या विद्यार्थ्यांची अशी समजूत झालेली असते की BA पदवीधर झाला की आता पुढे काही शिकायचे राहिले नाही। परंतु खरे पाहता BA झाल्यावर फार झाले तर शिक्षकाशिवाय स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल। म्हणजे जे शिकायचे आहे ते पुढे असते। माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल। विद्येबरोबरच आमच्यात शील पाहिजे। शील शिवाय विद्या फुकाची आहे, कारण विद्या एक शस्त्र आहे। एखाद्या जवळ विद्येचे शस्त्र असेल तर तो शीलवान असेल तर त्यायोगे तो एकाचे संरक्षण करेल। तो जिसम जर शीलवान नसेल तर विद्येच्या शस्त्राने दुसऱ्याचा घात करेल। विद्या ही तलवारीसारखी आहे, परंतु तिचे महत्त्व तिला धारण करणाऱ्यावर अवलंबून राहील। कारण अडाणी मनुष्य कोणास साधारणपणे फसवू शकत नाही। फसवावे कसे हेच त्याला उमगत नाही, परंतु शिकल्या सवरल्या लोकांच्या ठिकाणी कोणास कसे फसवावे व त्या फसवण्यासाठी लागणारा युक्तिवाद असल्याने खऱ्याचे खोटे, खोट्याचे खरे ते भासवू शकतात। लबाडी करण्यात चातुर्य व बुद्धी लागते, परंतु चातुर्य व बुद्धी हिला सदाचारांची अर्थात शीलाची जोड मिळाली तर लबाडी अगर फसवाफसवी करावीशी वाटणार नाही। आणि म्हणून शिकल्या सवरल्या लोकांस शीलाची अत्यंत जरुरी आहे। शिलाशिवाय जर शिकले सवरले लोक निपचू लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे। तेव्हा शिलाची शिक्षणापेक्षा किती अधिक किंमत आहे हे तुमच्या ध्यानी आले असेलच। आणि म्हणून प्रत्येक इसमास प्रथम शील असले पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमचं मनापासून धन्यवाद।